नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पुन्हा तुमच्यासाठी पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 80 हा आपण घेऊन आलेलो आहे. येणाऱ्या पोलीस भरती 2025-26च्या आगामी पोलीस आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी याच्यावरतील प्रश्न. आपल्याला पोलीस भरतीचं टार्गेट आहे, आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती 80+ मार्क मिळवणं. तर तसंच आज दिनांक आहे आपली 20 ऑक्टोबर 2025. आज आपल्याला हॅपी नरक चतुर्थी सगळ्यांना. तर आज सगळे पण दिवाळी साजरी करत असाल. दिवाळी साजरी करता करताच आपण पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांकांचा 15 मिनिटाचा तरी आपण पेपर ॲनालिसिस केला पाहिजेत. आपण तेवढं पण ॲनालिसिस करून दिवाळी पण साजरी करा, सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, थोडा अभ्यासाकडे लक्ष द्या. तर आज आपण पहिला पेपर बघूया. तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? भौभूती, कालिदास, भानभट्ट, वाल्मिकी. कोणतं? कालिदास. ऑप्शन क्रमांक बी. एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा म्हणजे टपाल सेवा खालीलपैकी कोठून सुरू केली? दिल्ली ते लाहोर, कराची ते मुंबई, मुंबई ते चेन्नई आणि कोलकाता ते दिल्ली. एअर इंडियाने पहिली विमान सेवा कधी चालू केली? ऑप्शन क्रमांक बी, कराची ते मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. सॅल्ब्युटामॉल हे औषध खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात? मधुमेह, दमा, रक्तदाब, पचनक्रिया. कोणता? दमा. ऑप्शन क्रमांक बी. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला? मोरारजी देसाई, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी. कोणाकोणाचा मृत्यू झाला? ऑप्शन क्रमांक त्याचे ऑप्शन असले व्हायचे होते. पहिला एक, ए ओनली, बी, ए अँड बी ओनली, सी, बी, सी, डी आणि डी. कोणता ऑप्शन राहणार आहे आपला? नन ऑफ द अबो, म्हणजे वरीलपैकी कोणताच नाही. ऑप्शन लिहायचे बाकी राहिले. आता तुम्हाला सांगतो, मोरारजी देसाई, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. म्हणजे आपला पर्याय काय काय येणार मित्रांनो? पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू कधी झाला? 27 मे 1964. लालबहादूर शास्त्री, तास्कन फाईल मूवी बघितली असं, त्याच्यामध्ये लालबहादूर शास्त्रींचा मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे. त्यांचा कधी झाला? 11 जानेवारी 1966. आणि इंदिरा गांधींचा कधी झाला? 31 ऑक्टोबर 1984. हे तिन्ही पण जे नेते होते म्हणजे पंतप्रधान असताना या तिन्ही नेत्यांचा पदावर असताना मृत्यू झालेला आहे. तर चला पुढचा प्रश्न. ब्लू ओरिजिन या अंतराळ कंपनीचे संस्थापक कोण? एलन मस्क, जेफ बेझोस, रिचर्ड ब्रॅन्सन, बिल गेट्स. कोण? जेफ बेझोस. ऑप्शन क्रमांक बी. राज्यसभेच्या सदस्याची एकूण संख्या किती? 200, 238, 245, 250. किती आहे? 250. ऑप्शन क्रमांक डी हा योग्य उत्तर आहे. भारतात विकसित केलेले आकाशीय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहेत? पाणबुडीवरून प्रक्षेपित केले जाणारे, जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, हवेतून हवेत मारा करणारे.
काय आहे ऑप्शन क्रमांक सी, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. ऑप्शन क्रमांक सी. बरोबर होय ना मित्रांनो? हे आपला आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न. लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? शिक्षण व्यवस्था, बांधकाम व्यवस्था, आरोग्य सेवा, बँकिंग व्यवस्था. पहिल्यांदा रेरा म्हणजे काय हे माहीत पाहिजे आपल्याला. रेराचा फुल फॉर्म काय? रिअल इस्टेट आणि रेग्युलर अथॉरिटी. रिअल इस्टेट अँड रेग्युलेटरी अथॉरिटी. आता जर रेराचा फुल फॉर्म माहिती तर आपला आन्सर आपल्याला माहीत होणार आहे ऑप्शन क्रमांक बी, बांधकाम व्यवसाय. ओके. पुढचा प्रश्न. बलात्कार पीडित महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यरत? सावित्रीबाई फुले योजना, मनोधैर्य योजना, बेटी बचाव योजना, निर्भया योजना. कोणती? मनोधैर्य योजना. ऑप्शन क्रमांक बी. भारताचे पहिले गाव मान किंवा मॉडेल विलेज कोणत्या राज्यातील आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात. कुठलं आहे? उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक सी. हे आपलं उत्तर आहे. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पंचकला, कुरुक्षेत्र, नाशिक, रोहतक. महाराष्ट्रातला कुंभमेळा कुठं भरतो? नाशिकमध्ये. येणारा कुंभमेळा नाशिकमध्ये भरणारे आगामी जो कुंभमेळा येतोय तो कधी येतोय आपला? 2026 की 27? ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्या कुंभमेळा आपल्या नाशिकमध्ये भरणार आहे. महाराष्ट्र पोलिसात सर्वोच्च पद कोणते? आयुक्त, डीजीपी, सदर संचालक, खलनायक, पोलीस अधीक्षक. कोणतं? डीजीपी. डीजीपी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. मी तुम्हाला याचं लेक्चर दिलेलं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पहिला महायुद्ध सुरू होण्याचे मुख्य कारण काय? जागतिक व्यापार वाद, औद्योगिक क्रांती, ऑस्ट्रिया हंगरी राजकुमार फेर्डिनांड यांची हत्या, उपनिषदवाद. काय? ऑप्शन क्रमांक सी. ऑस्ट्रिया आणि हंगरीचा राजकुमार फेर्डिनांड यांची हत्या झाली, त्यामुळे मग पहिलं महायुद्ध सुरू होण्याचं हे मुख्य कारण आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणता? कॅप्सियन खड्डा, मरियन खड्डा, बंगालची खाडी आणि पॅसिफिक खड्डा. कोणता? मरियाना खड्डा. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे तुमचं. पालकी समुद्रधुनी हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे? भारत श्रीलंका, भारत नेपाळ, भारत बांगलादेश, भारत भूतान. कोणत्यामध्ये? भारत श्रीलंकामध्ये. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रात कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण झाला? ठाणे, रायगड, पालघर, नागपूर.
कोणता झाला सध्या? पालघर झाला. कधी झाला? 2014 साली ठाणे जिल्ह्यातून वेगळा केला गेला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. लष्करी दलातील सर्वात मोठं पद काय? कर्नल, मेजर, जनरल, लेफ्टनंट. कोणतं? जनरल. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे. कॉलराचा आजार कशामुळे होतो? विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी. कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो. ऑप्शन क्रमांक बी. अमेरिकेतील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब कोणत्या तारखेला टाकले? 6 ऑगस्ट, 9 ऑगस्ट 1945, 7 डिसेंबर 1941, 15 ऑगस्ट 1947, 1 जानेवारी 1945. कधी टाकले? 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे. जगातील 7 आश्चर्यापैकी एक म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा कोणत्या शहरात आहे? फ्लॉरेन्स इटली, पिसा इटली, रोम इटली, वेनिस इटली. सगळे इटली शहर आहे, इटलीचे शहर आहे. तर झुलता मनोरा हा पिसा या सिटीमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय संरक्षित अभयारण्य, नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी महाराष्ट्रात कुठे आहे? संताळी, खडकवासला, ताडोबा, पेंच. कुठे आहे? खडकवासलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी. भारताची पहिली देशी बनावट अणुपाणडुबी कोणती आहे? INS विराट, INS अरिहंत, INS विक्रांत, INS शांभवी. कोणती आहे? INS अरिहंत. ऑप्शन क्रमांक बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ कुठे आहे? औरंगाबाद, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर. याच्यातले 2 ऑप्शन आहे, ए आणि सी. दोघांचं औरंगाबादचं नाव चेंज होऊन छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. ए आणि सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे आपण दोन्ही यांना कॉलम करूया. ओके. अर्थसंकल्पात GDP म्हणजे काय? सकल देशांतर्गत उत्पादन, सकल राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय खर्च. GDP म्हणजे काय? सकल देशांतर्गत उत्पादन. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं योग्य उत्तर आहे. कोणत्या बँकेच्या शाखा देशभरात सर्वाधिक आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, HDFC. कोणत्या? SBIच्या. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो दिवाळी असताना आपण 25 मार्काचा पेपर घेतलेला आहे. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून काही त्रुटी असेल तर सांगा. नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतो. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज नवनवीन अपडेट आपल्याला पोलीस भरतीसाठी मिळत राहतील चॅनलवरून आणि योग्य प्रकारे माहिती मिळेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. जय हिंद, जय भारत.